ना ते नको. आणि श्रीमंत घराण्यात श्रीमंत असलेली मुलगी आणि श्रीमंतात वाढलेली मुलगी आणि कामूल्य झोपडीमध्ये रे आमच्या घरी ना एक टाइमचं खायला अन्न बरोबर मिळत नाही. आणि तू माझ्याकडे मागणी घालण्यासाठी आलाय दादा. आणि तुला सांगायचं म्हणजे दादा नेमकं जसं तुला वाटते ना तुझ्या मुलीचं लग्न करायचं. अरे मला सुद्धा वाटते माझ्या सुद्धा मुलीचं लग्न करायचं. अरे माझी सुद्धा मुलगी लग्नाची झाली आणि या तरुण मुलाचं लग्न करून या तरुण मुलीला घरात ठेवेल तर या समाजाचे लोक मला नाना तऱ्हेचे बोलेल रे दादा. चिंता करू नकोस कारण माझ्याकडे मुलगा आहे उमेश नावाचा. तुझ्या भावना मला कळतात ग. अरे कोणतीच आई नाही अशी काय आपल्या मुलीला ठेवून देईल ना आपल्या मुलाचं लग्न करेल. पण मलाही मुलगा मुलगी आहे तुलाही मुलगा मुलगी आहे. मी असा विचार करतो आहे माझी मुलगी तुझ्या घरी देतो आणि तुझी मुलगी ती माझ्या घरी मागतो. जमेल का? बरोबर आहे मामाजी, बरोबर आहे ना. माझी आई जी काही बोलते आहे ना अगदी सत्य बोलते आहे. हो तुम्हीच विचार करा ना मामाजी. हो अशी कुठली आई असेल आपली मुलीचं लग्न सोडून मुलाचं लग्न करणारी आई कुठली असेल. वासाची काळजी करू नका. यामधून आपल्याला मार्ग काढता येतो. आणि परत माझ्याकडे मुलगी आहे लता नावाची आणि मुलगा आहे उमेश नावाचा. तर मी हे ठरवलं ताई माझी मुलगी तुमच्या घरी जायची आणि तुमची मुलगी माझ्या घरी मागायची. तुम्हाला हा कसं वाटतं ते बघा आणि ठरवा. म्हणजे मामाजी तुम्ही विचारच करून आलात तर मग. ठीक आहे तुमचा हट्टच आहे ना तर मी लग्नाला तयार आहे. कारण माझ्या बहिणीचा विचार केला ना तर ती आज एका श्रीमंत घराण्यात जातो आहे. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मामाजी मी लग्नाला तयार आहे. पण या लग्नाच्या अगोदर माझी एक अट असेल. कशाला 10 सांगा तुमच्या संपूर्ण टीमची आम्ही मान्य करायला तयार आहे. कारण मामाजी माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे मी लग्न नाही करू शकणार. जशी माझी आई मोलमजुरी करून वेळप्रसंगी काड्याची मोडी विकून आपल्या संसाराचा गाडा चालवतो आहे अशा परिस्थितीत माझ्या बहिणीचं लग्न करणं म्हणजे मला शक्य नाही आहे किंवा माझ्या आईला पण नाही आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून 2 लाख रुपये हुंडा म्हणून हवा आहे. वासाची चिंता करू नका ताई तुम्ही चिंता करू नका. 2 लाख रुपये काय 4 लाख रुपये मी हुंडा द्यायला तयार आहे. आणि परत लग्नामध्ये दोन्हीकडलं खर्च मीच करेन आणि लग्न हा तुमच्याकडेच करेन मी. काळजी करू नका. या सर्व गोष्टी मला मान्य आहेत. काही तुमचा विचार सांगा आणि वासाची तुमचा या विषयाला होकार आहे का नाही करा ते सांगा. ठीक आहे मामाजी मी तयार आहे. पण अरे वासाची मी काय म्हणतो ताई येता पंचमी जे येणारी पंचमी आहे तेव्हाच आपण लग्न रुकून टाकू. चालेल? ठीक आहे ना मामाजी. ठीक आहे मी तयारी लागतो. ठीक आहे. अगं आई अरे मूर्ख मुला लहान्याचं मोठं केलंय तुला आणि हुंड्याचा बोलायला टम 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 पुढे गेला. विचारला काय जन्म दिलेल्या आईला. आणि गाळा चालवते माझी आई आणि कष्ट करून घालते आम्हाला जेवण. एवढंच बोलता आलं. अरे श्रीमंत तुझा मामा
आणि आपल्या घरी आला आणि हुंडा किती बोलला रे? 2 लाख रुपये. अरे तुम्हाला सांगितलं असतं ना हुंडा मी बोलणार नाही, माझी आई बोलते, म्हटलं असतं ना. अरे 2 लाख कुठे, 20-30 लाख रुपये मागितले असते मी. हो बरं झालं 2 लाख मागितला. बरं काहीच नाही झालं. ती लग्न होऊन घरी आली ना तर तिला नाही का 50, 40, 20 असे बोलून तिला सुद्धा आणवायला लावायची. आता काहीच नाही झाला. अगं महिलांनो लग्नाला या, पहिले गहू तांदूळ तो करायला या बरं घरी या. मी आता सांगून चालली आणि गहू बाहेर काढते, या मग लगेच. भाऊ तुम्ही पण या पोते धरायला. ठीक आहे. पप्पा कुठे गेले रे? मला माहित तुमचा पप्पा कुठे गेले का? काय काय मग थोडं चांगला होता गावाला माहिती, गावाला गेले. हो का? अरे पप्पा कुठे गेले माहित आहे का? सांगू का तुला? त्यानं माझ्या आत्याच्या गावाला गेले. काय सांगू बाळ्या तुला, माझ्या आत्याच्या मुलांशी नाही का माझं लग्न लावायला. म्हणजे तू लग्न करणार बाई? तू केली माझी आपण. तुला लग्न जर करायचा होता तर माझ्यासोबत प्रेम काऊन केली? चांगली रस पेढीचा गुळ फेकून दिली, पूर्ण चुरकून टाकली. काय बोलतेस बाळ्या? काय बोलते बाळ्या? मी तुला सांगतो माझे माले तू 3 महिने घेऊन टाक, तू मोकळी होऊन जा. मला काय करायचं नाही. आत्ताचे 3 महिने मी प्रेम केलो, फुकट नाही केलो. चांगली रस पेली गुळ फेकून दिली. माझे माले 3 महिने घेऊन. कशाचे 3 महिने? 3 महिने फुकट प्रेम केलो. 3 महिने फुकट केलो का म्हणलो? चांगली सोपळून टाकलीस माझ्या. पहिले कसं होतं, पहिलं कशी म्हणत होते बाळ्या तुझ्यावर प्रेम करतो, माझं लग्न तुझ्या बरंच करतो म्हणून. ना आता काम निघला तुझा. बाळ्या तुला सांगू का, जरी मी का लग्न करीन, मी काही करीन, पण खरा प्रेम तर मी तुझ्याशीच करीन बाळ्या. खरंच प्रेम माझ्यावर? हो. लग्न करून प्रेम करते? हो बरोबर. फक्त मी त्याच्याशी नावासाठी म्हणून लग्न करीन त्याच्याशी मी. हा कोणता मॉडेल आला? बरोबर. एका मोबाईल मध्ये नाही का 2 सिम आता, एक वडाफोन, एक आयडिया. म्हणजे कवरेज बरोबर राहायचं. हँडसेटच कसा पाहिजे तुझा? कॉम्प्युटरचा जमाना आहे, ऑनलाईन आहे पुरा. लग्न करूनच प्रेम करता येते? हा खरंच करते का? बाय बरं. बरं बाई, मी काय म्हणतो, आता तू लग्न करते मला माहीतच आहे. एका बोर्डावर 2 चार्जर लावता येते का? बिल कमी नाही आहे. एका बोर्डावर जर 2 चार्जर लागले तर मीटर जास्त फिरते. बाळ्या तुम्ही काय बोलतायस रे? शोभते का? काय तुला बिल जर भरण्याची पात्रता असेल तर वापरायला काय हरकत नाही आहे ना. मी चांगला वापरतो. अग पाहुणी रूप तुझा झुरतो मी, झुरतो मी, झुरतो मी.
अगं मिट्टीत येणा जरा ग सजने मिट्टीत येणा जरा मिट्टीत येणा जरा ग सजने मिट्टीत येणा जरा हे मिट्टीत येणा जरा ग सजने मिट्टीत येणा जरा मिट्टीत येणा जरा ग सजने मिट्टीत येणा जरा पाहुणी रूप तुझा झुलतो मी मनात भरतो मी सुकला मुकला त्या सोन्याचा तुकडा सुकला मुकला सोन्याचा तुकडा प्रेम करतो खरा अगं मिट्टीत येणा जरा ग सजने मिट्टीत येणा जरा मिट्टीत येणा जरा ग सजने मिट्टीत येणा जरा ला 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 घरचे माणसं ना ओळखतात घरचे राहिले म्हणून झोपून बाई तुला तरी थोडीशी लाज लज्जा शरम काय केली का केली तेवढ्यानं तू झोपू दिलीस ना का केलं म्हणून म्हणते एवढ्या मोठ्या तू पाटलाची पोरगी लाज लज्जा शरम तू विकून खालीस बाप मास्टर सांगते बाई माझी पोरगी अशी आहे हे करण तर ते करण ऑफिसर होईल तर कलेक्टर होईल हे कलेक्टर हवाची हे लक्षण बाप त्याच्या सांगूच नको इलेक्शन तर सोडून देईल आपलाच भाषण जोडते तू बघा असे नखरे लावली आहेस ना गावाला कोण सांगतो मी का म्हणतो गावाला नको नको सांगू का तू चांगला तर माझा पोकळा काढ मला माहित नाही का अबे 1 नाही 2 नाही 3 महिने तुमचे 3 महिने झाले लपडे चालू भूजन नाव अबे मी भूजन नाव का बे भूजन नाव म्हणत होता कसं वाटते बाई आता जातो ना जाऊन सांगून देतो मी का म्हणतो नको सांगू लागलाच माझे महिन्याचे पैसे तुला देऊन म्हणजे महिने तुझे मले तुला देतो बरं सांगू ना तिच्यावर तू लपडा करतो कधी झाला होता महिने किती देते पूर्ण महिना घेऊन टाकतो बरं तू सांगू नको का माझा चांगला पोकळा काढ
आता जर बापाला जर माहीत झाला तो इलेक्शनच्या पहिलं मालच काही नाही. मामा माझा मरण वाचणं तुझ्यावर आहे. अबे तू एवढा करून राहिला तर मग माझ्या जवळ यायचं मामा मी अशानं साकारतो म्हणून विचारला विचार आले पाहिजे होता. आता जाऊन सांगल्याशिवाय सोडतो वाचवले का एक वेळा वाचव मी तुले वाचवतो बरं बाईले वाचू देईन का तुझ्या बापाले सांगतो मग तुझ्या बापाले सांगतो तुझे चांगले गुण मामा काय दाबून जाऊ बा मला कोणता दुखणं आला मला कोणता दुखणं आला सांगू नको का दोन्ही पाय दाबा ना माझे पाय फेल करून ठेवा बेशरम गोष्टी खाता जाऊ दे ना मामा आता आम्ही सांगले नाही का आम्ही सांगू म्हणजे असे धंदे करायला कोण सांगले बाई इकडे ये असे धंदे करायला कोण सांगले काय केली मी तुझा बाप गावोगावी जाते ना दुसरीच्या गोष्टी करते त्याच्या बरं गेली त्याची घेऊन आली म्हणून तू मामा सांगा नको ना सांगू नका जाऊ देऊ फुकट हो तुम्हाला काय पाहिजे सांगा तशी म्हणणं मग तशी म्हणणं जे वस्तू मागा ना ते वस्तू द्यायला मी तयार आहे. हा ना मी मागतो ते वस्तू द्यायला हो अगदी काही मान बरं वस्तू नको ना धान मान ज्वारी मान गहू मग सर्व मान बरं वस्तू नको मागू वस्तू मध्ये जास्त काहीच नाही फक्त 2 कुडं तांदूळ एक चुमडी पत्ती पत्ती कशाले पत्ती काही नाही प्यायचा फक्त पत्ती छास पेता का हो पत्तीच पाहिजे साखर नाही पाहिजे साखर नाही साखर टाकून मी चहा पिलो तर मग बाजूवर मला मुंग्या लागते साखरीचा चहा पित आपल्या किती झाले हप्त्याला 2 कुळं तांदूळ महिन्याला 1 चुमडी पत्ती वर्षाचा आहे ना माझा पिढीचा आपला तंबाखाचा खर्च 2,500 रुपये एवढा देत असाल तर चालू देतो नाही तर आत्ताच्या आता द्यायला तयार आहे देता ना मग चालू द्या आता लोकांची मनाई असेल पण माझी नाही जातो मग थोडंसं केलं रे मला माझ्या ऐवजी दुसऱ्या आला असता तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो तुम्ही मस्त प्रेम करा काही मनाई नाही मी सांभाळून घे परंतु शारदा देवी गेलीस गणपती गेला पण भोंडवा बघितलंच बाळू मामा काय बोललं ते बर आता दादा याची वेळ झाली नाही का दूर दूर राहा दूर दूर अरे भाड्या इथं काय करताय अरे मी तुला वावरावर जायला सांगितलं होतं आता नाही आलो काका कधी आता मग अरे मी शेतावर जाऊन आलो आणि दिसून नव्हता तू थारच्याने गेला तू कोणत्या रस्त्याला इकडच्या हायवेने आलो का मी हायवेने कधी येताना दिसला नाही ना आज अचानक कसा पाणी खात पडला पाणी मस्त फसत कोण घालणार जाया म्हणलं मूर्ख पाणी कुठं पडला तुले बाय माहिती आधी पडला तर मी जाऊन ना आलो का तू गेला नाही तूच जाऊन आला नाही ना लागला होता होता का तिकडे सांग होताच नाही होतो का आणि 2-4 महिने झाले मी पाहतो बरोबर काम नाही करून राहिलाच बरा मी म्हणजे मी काम नाही करता हे बघ तू जर असा करशील ना बाळ्या तुला नोकरीहून काढून दे नको का नको काय का मग आता जाणार आहे का इथं राहणार आहे हो जा निघ ना जातो घरी का अरे जा ना मग नाही दाखवलो इकडे 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 ये ना जाते का नाही हो घे नाही का चल निघ
कुठला आणि काय करत बसली? अगं कसं वाटतंय तुला? काय केलं दादा मी? काय केली दादा? अगं तो आपल्या घरातील एक साधारण नौकर आहे. दादा त्यांनी मला काही असं बोललं नाही, त्यांनी मला जेवण मागत होता. जेवण? हो. अगं तो नौकर आहे, तो नौकर आहे, विसरायचं नाही. पण दादा असं मी केलं तरी काय? केली तरी काय? अगं उमेश असा वेळा नाही. अगं तुला कसं वाटतंय की आपल्या बापाची, आमच्या बापाची या समाजात किती इज्जत आहे? अगं आज समोर इलेक्शन आहे ना, किती लोकांचे, किती नेत्यांचे फोन येतात. एखादा न्याय असेल ना तर या गावातील लोक आमच्या पप्पांना बोलवतात, काहून की त्यांची इज्जत आहे आणि त्यांची इज्जत थोडीच मिळवते. अगं एवढी शिकवलीस, एवढं शिकवलं ना तुला पप्पानी. पण दादा मी असं केलं तरी काय सांग ना? केलं तरी काय? आता येऊ दे पप्पा आल्यानंतर आहे ना मी सर्वच सांगणार. नको लता हे गवाईत चाळे लता सोडून देवे सारे. नको लता हे गवाईत चाळे लता सोडून देवे सारे. पण दादा तुम्ही काय केली सांग ना. नाही नाही, तुझं शिक्षण जेव्हा बंद करीन ना तेव्हाच तुला कळाल मी काय केली. आणि वरून जवळ येते नाही देऊ काय काऊन मारे काय का पाहिले. मामा तुम्ही साईडला झाला का तुला कळतंय का. तू मी सांगितलं ना तो आपल्या घरचा एक साधारण नौकर आहे. पण दादा मी असं केलं तरी काय सांग ना तो. केली तरी काय. तुम्ही भाऊ बहीण भांडाल तर गावातले लोक का म्हणाल. तुम्ही काऊन भांडताल. मला आता कसं सांगू. इकडे या. तो नाही का आपला बाड्या नाही का सारखे गप्पा मारत बस. आज तू सांग आमच्या बापाची या समाजात किती इज्जत आहे. मी जर त्यासोबत बोलत राहील लोक काय म्हणतील. आता बोलून सांग ना. अरे घरच्याच लवकर बोलली तर का झाला का. एवढ्यासाठी तू संशय घेते का. तो मामा गोष्ट संशयाची नाही, गोष्ट इज्जतीची आहे. आहे का. पण आता घरच्याच लवकर होतं बोलली तर काय झाला. आता तू असं इज्जत काढशील पा ते त्या घ्यायच्या पोळीचे किती बदनाम होते. हे मामा तुमची सांगण्याची जर पात्रता नसेल ना निघा. ते कोणते वाईट धंदे करत आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ती वाईट धंदे केली पाहिजे. ती अंगणवाडीत आहे, अंगणवाडीतून शाळेत जायला लागली, शाळा शिकून झाल्याबरोबर कॉलेज करत आहे. अजून काम करायला पाहिजे का. नाही नाही तुमचं म्हणणं असं आहे ना की काहीतरी धंदे करायला पाहिजे. सांगतो माझ्या म्हणणं नाहीतर का निघा. तुमची दिशा मी सांगण्याच्या लायकीचेच नाही. म्हणजे बाबा मी सांगितलं बोलवलं नाही. धक्के मारते नाहीतर काय. धक्के नाही त्याला लग्नामध्ये अजून धराडी येत नाही. भाई तुझा बाबा कुठं गेला.
गेले. गावाला गेला आहे ना तो पप्पा आल्या बरोबर आहे ना यावर्षी याचं लग्न करायला लावून दे. अगदी बरोबर बोलले मामा. ए मामा इकडे या अजून हे वय झाली तर तुमचं लग्न नाही झाला ना अगोदर आपल्या लग्नाचा विचार करा नंतर दुसऱ्या. तू माझ्या लग्नाची गोष्ट करते मग कोणाच्या करून राहिले. माझे दात पिकून केस हालत आहे माझ्या लग्नाची गोष्ट करते. झाला ना अजून लग्न तुमचं तुझे काय आले मोठे सांगायला लग्नात अंजूर धरायला नाही जा गेले का वेळावर बघून घेईन दुसरा मामा नाहीतर तुम्ही कोणते सख्खे मामे काही मामा आहे का तुले म्हणतो. हो मामे काही कमी नाही माझ्यासारखा मामा भेटत नाही. इकडे या असं तुमच्यामध्ये काय गुण आहे. अरे सगळ्याचा मामा मी तुझ्या मामा कुठला म्हणजे अख्ख्या गावाचे मामा तुम्ही पुन्हा मामा कुठला त्याला निघा अरे मोठी चोपड्या गोष्टी सांगायला चल का काही येणार आहे का जाऊ मी. कोणी घरामध्ये नाही येणं लवकर. भाऊ गेला. काय बाळ्या दादा काय म्हणला. बाळ्या काय सांगू तुला मी. दादाने नाही तर मला शब्दांनी बोललं. तरी मला वाटला होता बरं तसा होईलच बा. आता तू केलीस आता तू केलीस जाता गावा लावली समजा. बाळ्या आता कसं करायचं रे. कसं करायचं. हो काय धक 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 काळीच करतो. मालकाला जर माहीत झाला तर माझी काही कच्चा खरी ना दणक्या दणका मी तुम्हाला नाही का सांगासाठी सापडून झालं म्हणून. हो पैदल आलो ऑटोची वाट पाहतो सावध आहे. घरी काय करतायस. आता आलो की कामावर. अरे जे पराठी पूर्ण झोकून झाली डुकर त्याच्यात घुसत आहे तिथं आपण काहीतरी करावं तुला वाटत नाही का. एक करंट लावलं होतं बरं शाक लावायचं. अरे तुला कधी पाहिलं तू घरीच दिसतो तुम्हाला. जेवण करायसाठी आलो का तू. मग झालं ना जेवण. हो आता झाला जेवण. मग जा लवकर जाते बंदोबस्त करते याचं डुकराचं काहीतरी. जातो घ्या ना ते. अरे जाणार आहे. तुझ्या बापूच्या चपलून जा तुम्ही चपलून जा. मामा मागं मागं तुझा आहे बापाला बाई नाही का परवाच्या दिवशी तुम्ही गावाला गेल्या होत्या हे दुकानात गेली होती. बाबा कुरकुऱ्याचे पुढे घ्यायला कोणाची नोट नेली. 2 पुढे घेतले ना बाकीचे चिल्लर पैसे धरून येत होती तर हिचे पैसे गेले पडून तर बाई सापडले का म्हणून मी बाईने विचारायला. बाप कसा आला मग डायरेक्ट बापाला म्हणजे काय वे आता आल्या का आता झालो.
ताईच्या गावाला गेलो होतो आणि ताईच्या गावाला जाऊन दोन्ही लग्न ठरवलं, लताचं आणि उमेशचं. आणि आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे. हे बाळ्या वेळ आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे. हरकत नाही मामा, बाळू हे तुम्ही दोघांकडे कुणाचं लग्न का तू करणार आहे का? आता वय झाली नाही का तुझी? आडवा आपल्या घरी लग्नाचे कोण आहे? हा? लताबाई आणि उमेश आहे, बरोबर आहे?